उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम। सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम। सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष दादा यांना सुद्धा माझा नमस्कार। ज्येष्ठ सेवक सेविका बाळ गोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्रत्येकाला तत्वशब्द नियम दिले आणि या तत्वशब्द नियमाचं पालन केलं तरच आम्ही आमचा परिवार सुखी आणि समाधान होते। बाबाची कृपा महान आहे। आज प्रत्येक सेवकाला वाटते की या चर्चा बैठकीचा अर्थ काय आहे, कारण की आतावरी या चर्चा बैठकीचं महत्त्व नाही कळत होतं सेवकांना। जेव्हापासून या चर्चा बैठकीचं महत्त्व कळलं की आपण इथे चर्चा बैठक मध्ये आलं तर 10 ते 15 लोकांचा प्रणाम होते आणि 15 लोक अगर आपल्याकडे घेऊन गेलो तर आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख येऊ शकत नाही, कारण की ही महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा आहे। पण आम्ही या प्रणामाला नेण्यापेक्षा आपण या धर्मामध्ये चर्चा बैठक हवन कार्य कमी अटेंड करतो आणि एकतेचे प्रणाम त्यांच्याकडे राहत नाही, म्हणून त्यांच्या परिवारावरती दुःख येत असते। मी प्रत्येक सेवकाला जेव्हाही माझ्याकडे कार्य घ्यायला येते, सेवक काही दुःखी राहते, काही त्यांच्यावरती अडचणी राहते, जो या चर्चा बैठक मध्ये नाहीये त्याच्यावरच एवढं दुःख का राहते, त्याचं काही कारण असेल। मी तेव्हा विचार करतो की तू बैठकीला आला होता का, तू बैठकीला आले होते का? नाही काकाजी, माझे जमलं नाही, माझे असं नाही झालं, माझं तसं नाही झालं। पण यांना बाकी गोष्टी करायला टाइम आहे, पण या पंधरवाडी चर्चा बैठक आणि प्रत्येक असं नाही की लेडीज मला बहाणा करू शकते, कारण की गट नंबर 10च्या आजवरी प्रत्येक मार्गदर्शक 2-4 मार्गदर्शक राहून एक बैठक चालवते आणि आपल्या गट नंबर 10 मध्ये एकटा मार्गदर्शक आणि आपल्या गटाच्या 4 बैठकी असते, तरी आम्ही बैठकी अटेंड करत नाही। ह्या दुःखाची गोष्ट आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या बैठकीमध्येच आपल्याला सुखी आणि समाधान केलं आहे। म्हणून सेवकांना एक आग्रहाची विनंती आहे की बैठक अटेंड करणं खूप गरजेचं आहे। आता 3 एप्रिलला महान त्यागी बाबा जुमदेवजीचा 105वा वाढदिवस येत आहे, म्हणून प्रत्येक सेवकांनी त्या 105व्या वाढदिवसाला ज्यांना काही परमेश्वराचे कार्य करायचे आहे आणि जोही आता नवीन सेवक जुळले त्यांनी आपल्या 2 तारखेला माझ्या निवासस्थानी 5 वाजता हवन कार्य आहे आणि 3 तारखेला सकाळी 7 वाजता प्रत्येक परिवाराच्या एक केक बुक केलेला आहे। त्यांनी त्या 7 वाजता असं नाही विचार करायचा की मला लेट गेलं तर काय होते, 7 वाजता केक कटणार आहे म्हणजे कटणार आहे। प्रत्येकाने 6 वाजतापासून आपल्या केक पाशी उभं राहून आपल्या केकचा आनंद घ्यावा आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर रॅली निघेल, मग झाडू मारण्याचा कार्यक्रम, कच्चा चिवडा वाटप आहे, हा सर्व कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचा आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला जे पहिलेपासून कार्य करत आहोत, निवासस्थान ते वर्धमान नगर भवनावरी आपल्याला प्रत्येक गटातल्या सेवकांनी तिथे झाडू मारून ते पूर्ण कचरा केलेला आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे आपल्या कार्याला दिलं ते कार्य प्रत्येक सेवकांनी करायचं आहे। एक अनुभव सांगतो तुम्हाला। एक बकरीवाला बकऱ्या राखायला गेला होता आणि तो राखताना काय झालं, त्याच्या बकऱ्या, त्याच्याकडे 4-5 फुटाचा एक बकरा होता, मोठा बकरा होता आणि तो बकरा त्याच्या सोबत राहायचा लहानपणापासून आणि खूप मोठा झाला, त्याची खूप मोठी दाढी वाढली आणि तो बकरा त्यांना चरायला गेला। तो झोपला, तो बकरा एक बाहेर निघून गेला आणि वाघाने त्या बकऱ्याला खाल्लं। खाल्ल्यानंतर तो खूप दुःखी झाला, त्याच्या मनामध्ये खूप वाईट विचार आले, दुःख झालं। तो 8 दिवसापासून आपला त्या बकऱ्याच्या विचारामध्ये होता। एक बाजूला कीर्तन चालू होतं आणि तो कीर्तनकार तिथे कीर्तन करत होता आणि त्याचा मित्र आला, दादा म्हणे चलते का माझ्यासोबत कुठे? ते कीर्तन आहे म्हणे, नाही म्हणे, मा एवढा मोठा बकरा गेला, एवढी मोठी दाढी होती, लहानपणापासून त्याला मोठा केला आणि तो बकरा वाघाने खाऊन घेतला। अरे म्हणे त्याच्यानी जाऊ दे म्हणे, त्या कीर्तन ऐकल्याने तुझं मन शांत होईल। त्यालाही वाटलं का यांनी सांगितले तर चला मी जातो आणि त्या कीर्तनकारच्या सामने जाऊन बसून गेला आणि तो कीर्तनकार